हे स्पेशल ब्रेसलेट आजच्या स्पेशल मुवमेंटसाठी खास तुझ्यासाठी डिझाईन करून घेतले. मिस्टर MD, ये इथे बस 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 बस. विक्रांत सर, या फाईलवर तुमची साईन हवी आहे. हे तुमचं शेड्यूल, डील फायनल झाली आहे. अमेरिकेतले क्लायंट तुमच्या बरोबर मीटिंग करायला तयार झालेत. विक्रांत सर, तुम्ही आहात बेस्ट यंग बिझनेसमॅन ऑफ द इयर. विक्रांत, तू MD झालायस. आय एम सो हॅपी. हो हो हो. उर्मिला स्पष्ट बस बस बस. किती स्वप्न बघशील. ही सगळी स्वप्न तुला सत्यात उतरवायची आहेत. मला ह्या कंपनीमध्ये MD ची बायको म्हणून मिरवायचंय. ऑफकोर्स. मी MD झाल्यानंतर तू मिसेस MD म्हणून मिरवणारच आहेस. येस मिस्टर MD. मिसेस MD. विक्रांत, आपण ही स्वप्न रंगवतोय खरं, पण चुकून आबांनी इंद्राला MD केलं तर? इम्पॉसिबल उर्मिला. इतक्या वर्ष मी मेहनत करतोय का आबांना माहित नाही का? आणि असंही सगळं माझंच आहे. फॅक्टरी ज्या जागेवर उभी आहे ती जागा माझ्या बापाच्या मालकीची आहे. माझा बाप आणि आबा यांचा इक्वल अधिकार आहे त्या जमिनीवरती. आबा राहिले नाही इतक्या वर्ष मालक, बस झाला आता. आणि माझा बाप आता असंही नाहीच आहे. त्यामुळे माझ्या बापाच्या हिश्श्याचं मला मिळायलाच हवं. आणि ते मिळणारच आहे उर्मिला. MD मीच होणार आहे. येस, आता शोधतोयस ना माझा नवरा? ही जाग हवी मला तुझ्यामध्ये मिस्टर MD. एक काम आहे, ते करून आलोच. कुठलं काम? नवीन देव बसवण्याआधी जुन्या देवाला शेंदूर लेपन करायचं असतं. आलोच. आबा येऊ? ये ना, विचारतोस काय? बस बस, छान दिसतोस की. थँक्यू. द्या द्या, मी ठेवतो आबा. अरे ठेवतो. नाही नाही, द्या द्या. अहो तुम्ही एवढं केलं आमच्यासाठी आणि मी एवढं नाही करू शकत. मी माझं कर्तव्य पार पाडलं. आपल्याकडे मी काही केलं नाही. आबा, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. बाबांनंतर तुम्हीच माझं बोट धरलंय. आयुष्यातली बिझनेसमधली प्रत्येक गोष्ट तुम्ही मला शिकवली आहेत. तुम्ही घडवलत मला. आजपर्यंत मी जो काही येतो फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच आहे आबा. तुझ्यात शिकण्याची जिद्द होती पण तू शिकलास. ते फक्त मार्ग दाखवला. खरं सांगू आबा, एक ना एक दिवस तुम्ही रिटायर होणार होतातच. पण तो दिवस आज आहे हे मन स्वीकारतच नाहीये. तरी बरं झालं तुम्ही मला सगळं ज्ञान दिलं. फॅक्टरी कशी सांभाळायची हे शिकवलं. कंपनी कशी चालवायची हे सगळं शिकवलं. आबा, तुम्ही ना भविष्य पाहूनच पुढची पावलं उचलता. तुम्ही ना शिक्षणापेक्षा अनुभवाला जास्त महत्त्व देताना ही तुमची गोष्ट मला फार आवडते आबा. म्हणजे बघा ना, आपला इंद्रा माझ्यापेक्षा जास्त शिकलाय, पण तरीही तुम्ही मला त्याच्या इतकंच कॅपेबल समजता. मला तुमचा विश्वास सार्थकी लावायचा आहे. आशीर्वाद द्या आबा. असू दे विक्रांत, तुझ्या पात्रतेविषयी मला कधीही शंका नव्हती. मला आनंद एकाच गोष्टीचा वाटतोय. माझी ही कंपनी नवीन पिढीच्या हातात जाणार आहे. ऑल द बेस्ट. आशीर्वाद घ्यायला आलो होतो. तुझ्या हक्काचं तुला सगळं मिळू दे. तुम्ही आवरून या, मी हॉलमध्ये थांबतो. हो. काय हो, हा इथे का आला होता आणि असं रडत का गेला? हे बघा, तुम्ही इमोशनल होऊन अजिबात कुठलाही निर्णय घ्यायचा नाही. नाही, मी सहन केलंय, पण माझ्या मुलाच्या बाबतीत मी हे सहन करणार नाही.
तयारी झाली तुमची? निघायचंय आपल्याला. हे असं असतं तुमचं. मी काही बोलायचं म्हटलं की तुम्ही कामाचं कारण काढता आणि तो विषय टाळता. आता ती वेळच येणार नाही. आज तुमचा नवरा रिटायर होतोय. अहो व्हायलाच हवं. किती राबलात तुम्ही आपल्या कंपनीसाठी. दिवस बघितला नाहीत, रात्र बघितली नाही. तुमचे ते सुरुवातीचे दिवस आठवले ना तरी डोळ्यात पाणी येतं. तुम्ही एक मोठं पाऊल उचललं होतं आणि केवळ आपला निर्णय चुकायला नको म्हणून दिवस रात्र तिथे झटत होतात. सतत तणावात असायचं तुम्ही. तुमच्या भावाने जे काही. तो विषय नको मालती. बरं नकोच तो विषय. मलाही तुमचा आजचा दिवस खराब नाही करायचा आहे. बरं हे बघा, आठवतंय का काही? तुम्ही जेव्हा नवीन MD झाला होतात कंपनीचे तेव्हा तुमच्यासाठी खास बनवून घेतलं होतं मी. आठवतं ना? हा सगळा प्रवास आठवतोय. ज्या सगळ्यांची साथ होती म्हणून ते इथपर्यंत येऊन पोचलो. थँक्यू. चला, कामगार वाट बघत असतील, निघायला हवा. शेवटी काय, पुन्हा एकदा सगळ्यांमध्येच माझी मोजणी केली. मिस्टर रॉय, मी ऑन द वेच आहे. भेटूयात आपण ऑफिसमध्ये. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी. आज आम्ही चाललोय आबांच्या रिटायरमेंट इव्हेंटला आणि वी ऑल आर रेडी. एक मिनिट दादा, अरे तू हे काय घातलंयस? हे बघ, आपण मीटिंगला नाही चाललोय, पण इव्हेंटला चाललोय. इव्हेंटला चाललायत तुम्ही लोक. माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे आणि मला ती अटेंड करायची. हो, पण नवीन MDचं नाव ऐकण्यासाठी थांबशील की नाही? अरे हो, आज आबा नवीन MD डिक्लेअर करणार आहेत ना. गुड मॉर्निंग. झाले का सगळे तयार? हो बाबा, सगळे रेडी आहेत आणि मी एका इन्व्हेस्टरला पण बोलवलंय. सो आपला इव्हेंट झाल्यानंतर मी एक डील फायनल करणार. गुड. कोण आहे क्लायंट? मिस्टर रॉय म्हणून आहेत. रॉय मोठं नाव आहे आणि ते आपल्या कंपनीत येत आहेत. गुड. इनफॅक्ट आबा काल रात्रभर बसून मी PPT तयार केलाय. सो आय एम शुअर ते आपल्या कंपनीत नक्की इन्व्हेस्ट करतील. करणारच. आणि माझा मुलगाही मीटिंग करतोय म्हटल्यावर त्यांना इन्व्हेस्ट करावंच लागेल. काय रे इंद्रा, कालच अमेरिकेहून आलास ना आणि आज कामाला पण सुरुवात केलीस. तू पहिल्यापासून असाच आहेस. अजिबात वेळ वाया घालवत नाहीस. बघ आजी, बघ जरा, दादाकडून शिक काहीतरी. चला 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 निघूया. चला 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 चला, मला ते सांगितलं. तिथे गेल्यावर जो ब्लास्ट होणार आहे ना, त्याची आयडिया नाहीये त्याला अजून. त्याला ते मी MD झाल्यावरच कळेल. चल. ए अजित, अजित थांब, कुठे पळतोयस? काकू काय म्हणत होती? तू कधी म्हणणार आहेस दादा सारखा? गप ग. ओ माय गॉड दादा, तू एका रात्रीत गेट बसवलास? हो, मी माझे टार्गेट्स वेळेवरच अचीव करतो. आता तू तुझ्या मैत्रिणींसोबत उभी राहून कितीही वेळ गप्पा मारू शकतेस गेटवर. थँक्यू दादू. पण काही म्हण दादा, या बाबतीत ना तुला मानलं पाहिजे. सगळं कसं वेळेत असतं तुझं. बरं चला, आता आपण निघूया का? जास्त उशीर नको करायला. ए दादा, मी तुझ्या गाडीतून येणार आहे. आबा, आज तुम्ही माझ्यासोबत चला. खरं सांगू इंद्रा, माझी पायपीट संपत जिथून माझ्या पहिल्या गाडीनं मला साथ दिली तिथून अशोक भाऊ माझ्या सोबत होते. हेच माझे सारथी बनले. मग आज शेवटच्या दिवशी त्यांची साथ कशी सोडू? अरे मी व्यवसायात उतरलो ना तेव्हा माझ्याकडे काही नव्हतं, होते फक्त विश्वासू हात. आज मला त्याच विश्वासू हातांचा आधार घेऊन कंपनीत जायचंय. मोह निघायचं? हो आबा, चला. गोट्या फटाकासारखं.
गोट्या सगळे सामान आणलं का? हो मला सांगितलेलं आणलंय. आणि आबांना द्यायच्या भेटवस्तू ते बुके आणलं का? ते मला नव्हतं सांगितलं. अरे ते हा त्या आजाला सांगितलं होतं जा जरा जाऊन बघ. आणि हा पाण्याचे जार आणले का? ते आणून आणून हात दुखायला लागलेत माझं. अरे पाणी पिजा चल. हा ओ मावशी द्या. हा कमला का हे घ्या गजरे सगळ्या बायकांना आटावर का? हा यार ते फटाक्याचे बॉक्स कुठे आहेत? अरे फटाके सांगितले होते ना, आणा की कसे वाजले पाहिजेत. अहो पण गजब भाऊ, फटाकं फोडायचं नाही असं ठरलंय. कोण सांगितलं? कोणी सांगितलंय? मी. अहो हे असं स्वागताला फटाके फोडणं किती डेंजर आहे. एखादा फटाका जर इकडे तिकडे झाला आणि फॅक्टरीत कुठेतरी आग लागली तर काय करायचं? राणी म्हणते ते बरोबर आहे का जेव्हा फटाके नका फोडायला. हा अरे काय फटाके नको फोडायला? युनियन लीडर कोण आहे? कोणाचं ऐकायचं? तिचा इंटर्नशिपचा शेवटचा दिवस आहे, कळलं का? नंतर गाजाच आहे तुमच्या वाट्याला. नका वाजायला फटाके. आबाले आबाले आबाले. नमस्कार. सुंदर तयारी केली आहे. पण बॅनरची काय गरज होती? आबा हे एवढं सगळं नियोजन एकट्या राणीनं केलंय. हो ना, मी तर म्हणते आबांना ओळायचा पहिला मान राणीला दिला पाहिजे. अगं पण राणी हाय तरी कुठं असेल ना? ती बघ राणी. अगं राणे ये पुढं. हा आले आले आले. सॉरी हा ते गडबडीत होते ना म्हणून उशीर झाला. ओळखलं का नाही अजून? त्या म्हणाल्या हा मन तुझा आहे. गुलाब आणि ही मुलगी दोन्ही मला नाही आवडत, तरी हे सतत माझ्यासमोर का येत आहे? बाबा नको, याची काय गरज आहे? तुमचा आशीर्वादच आमच्यासाठी खूप आहे. तो तर आहेच. ह्याची गरज कशी नाही? तुम्ही एवढं सगळं नियोजन मोठ्या प्रेमानं केलंय माझ्याकरता, मग त्याची तरी काय गरज होती? ह्याची गरज आहेच. असू दे. तुम्ही आमच्यासाठी आभाळा एवढे आहात. तुम्ही आम्हाला कधीच उन्हाची झळ लागू दिली नाही. कायम सगळ्या कामगारांवर तुम्ही मायेची सावली ठेवली. तुम्ही आमच्यासाठी एवढं सगळं करता. आता तुमच्या प्रेमाची तर परतफेड नाही करू शकत, पण हा एवढा छोटा प्रयत्न तर करूच शकतो ना. खरंय आबासाहेब. अहो तुम्ही नुसते मालक नाही, मायबाप आहे आमच्यासाठी. आणि लेकरांना पण आई बाप्पाला भरभरून द्यावं असं वाटतंच की. आम्ही पण तेच करतोय आबा. खूप भारी बोलतेस तू, पण आजचा दिवस माझा नाही, तुमच्या सगळ्यांचा आहे. त्यामुळे तुम्ही जर मला प्रेमानं द्याल ते मी आनंदानं स्वीकारेन. खरंच आबा? म्हणजे आम्ही आज जे बी सांगू ते तुम्ही सगळं करणार? हो या. कवडी दादा जा खुर्ची घेऊन या, जा लवकर. अगं पण काय ठरवलंस काय तू? थांबा ना आबा. ओ सुमित दादा इकडे या. आबा तुमचं जेवढं कामगारांवर प्रेम आहे ना तेवढंच तुमच्या कामावर पण आहे. त्याचमुळे आम्ही असं ठरवलंय की आज मशीनींची सुरुवात तुमच्या हस्ते करायची. आधीच सांगितलंय, तुम्ही म्हणाल ते करूया की. चला. हा हा. आणि त्याआधी ना
आपल्या कामगारांच्या मुलांना तुम्हाला एक भेट द्यायची. त्यांनी तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल केलंय. बोला आबासाहेबांचा. आबासाहेबांचा. या मुलीला लवकरच इथून हकलून लावणार आहे मी. डोंट वरी इंद्रा, मी कालच चेक केलंय. आजचा तिचा इंटर्नशिपचा शेवटचा दिवस आहे. काय झालं? तुला उचक्या लागल्या? काय काय झालं? काय काय केलं तू? अगं आबांच्या हस्त्याची मशीन आपण चालू करणार होतो ना, ती बंद पडली. अरे आहे का आता? हा, चल गजा भाऊला सांगू आपण. चल. अगं तो याड आहे, त्याला काय करते सांगून. अरे मग काय करायचं? मग हे आता विक्रम सरांच्या कानावर घालावं लागेल. ते एक प्रॉब्लेम झालाय जरा. हे धर. हा, ते आपण आबांच्या हातनं मशीन चालू करणार होतो ना, ती मशीनच बंद पडली. तुम्ही एकदा बघता का? मी इथे असली कामं करायला येतो काय? समजता काय तुम्ही मला? तुमचं तुम्ही काय ते बघा. आणि हा प्रॉब्लेम जर का सॉल्व्ह नाही झाला ना, तर मी तुम्हाला बघून घेईन. अरे हे कारलं कुठं चाललंय? ए, यांनी सगळं ऐकलं तर नसेल. चल गोट्या, चल चल चल. हे कारलं काय करते वर? काय माहिती यार, तुला वाटतं का यांना मशीनीतलं काय येत असेल? काय माहिती, पण एवढं शिकल्या म्हणजे येत असणार. हाय का आता? ते काय अमेरिकेला मशीन कसं दुरुस्त करायचं हे थोडे शिकायला गेलं असतं. आवा आता कधी बी इथे येतील. काय करायचं? काय करायचं? राणे आपला प्लॅन फसलाय. अख्खी फॅक्टरी आपल्यावर हसेल. एक तर काल त्याच्यावर हसत होती, आज आपल्यावर हसकेल सगळे. कपडे हळू बोल ना, परत ऐकलं तर चिडके. तुला माहिती ना कालचं? गोट्या, तुला असं नाही वाटत आहे का हे मशीन दुरुस्त नाही बिघडवतात? हे खालचा बदला तर नसतील ना घेत आपल्याकडून? हे थांबा, मी विचारते. मी सॉरी पण म्हणते. ए राणे, तुला ना आगीत हात घालायची सवय लागली. तसं पण आता बाजूनच निघणार आहे आपण. आबा अलेक्स. कोट्या, आबासाहेबांची फजिती झालेली मला नाही आवडणार बाबा. काय करायचं? कर ना काहीतरी गोट्या. मला सुचलंय एक. असाही तुझा नोकरीचा शेवटचा दिवस आहे. तुझ्या नादात माझी नोकरी जाईल. आजपासून तुझा माझा संबंध संपला. मी चालू. गोट्या, तुझं तू बघ. ते घे, सगळं तुझ्यामुळे होते. गोट्या, आता एकट्याला सोडून जाशील का तू? गोट्या थांब. गोट्या, गोट्या थांब. आबासाहेब, तुम्ही बटन दाबा आणि मशीन सुरू करा. आबा नका करू. कुठं गेले?
मशीन चालू नका करू. ही मशीन कशी काय चालू झाली? एक मिनिट ऐका सगळ्यांनी. आपण ठरवलं होतं ना आबांच्या हातून मशीन सुरू करायची, पण तीच मशीन आता बंद पडली होती. आणि ती मशीन दुरुस्त कोणी केली माहिती का? आपल्या इंद्रजित सरांनी. तर आज आपल्या कार्यक्रमाची सुरुवात दोघांच्या हस्ते झाली आहे. हॅलो सर, हॅपी टू सी यू. हो सेम आहे. बाय द वे, कंपनीमध्ये काही इव्हेंट आहे का? हो, आज ॲक्च्युली माझे डॅड रिटायर होत आहेत, सो देर इज अन इव्हेंट फॉर सेलिब्रेटिंग इट. मग आपली मीटिंग? यू डोंट वरी, तुम्ही वेटिंग एरियामध्ये वेट करा, मी लगेच हा इव्हेंट संपवून येतो. इज दॅट ओके फॉर यू गाईज? येस, ओके, नो प्रॉब्लेम. थँक्यू. प्लीज दिस वे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज आपण इथे आबांच्या निवृत्ती सोहळ्यासाठी जमलेलो आहोत. आबांचा या फॅक्टरीतला शेवटचा दिवस त्यांच्यासारखाच गोड व्हावा ही आपल्या सगळ्यांची इच्छा आहे. आबासाहेबांचा आबासाहेब नेहमीच कामगारांच्या अडीअडचणीला उभे राहिले. या फॅक्टरीतल्या कामगारांना मदत करताना त्यांनी कधीच हात आकडता घेतला नाही. खुल्या दिल्यानं लोकांना भरभरून दिलं, दान धर्म केला. म्हणून त्यांच्या या फॅक्टरीतल्या शेवटच्या दिवशी त्यांच्या हातून चांगलं काम व्हावं असं आम्हा सगळ्यांना वाटतं. म्हणून सगळ्या कामगारांच्या वतीनं आपण त्यांच्या वजना एवढ्या वेगवेगळ्या वस्तूंची तुला करणार आहोत आणि मग आपण त्या दान करणार आहोत. तर कामगारांना आपल्या जवळची जी कुठली वस्तू वाटते ती त्यांनी येऊन ह्या पारड्यात ठेवायची. मग आपण आबांच्या हस्ते ते एका अनाथ आश्रमाला दान करणार. आता जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे लाडके आबासाहेबांचं. ही मुलगी विनाकारण का प्रोग्राम स्टेज करते आहे? पारड काय हालनच झाले. तुला होती का नाही? थांबा, तुम्ही पैसे दान नाही करू शकत. का? या सगळ्या गोष्टींची किंमत पैशानेच तर होते. नाही सर, पैशाने किंमत नाही ठरत. ही गोधडी कोणी दिली आहे? हा, माझी आहे. ह्या गवळे दादा, तुम्ही का दिली ती गोधडी? ही गोधडी माझ्या आजीने लहानपणी खास माझ्यासाठी शिवली होती बघ. ह्यात तर उभ आहे, किती पण बाहेर थंड वाजू दे,
पण कधी थंडीची जळ जाणवली नाही. आम्हा कामगारासनी आबांनी कायम प्रेम भरभरून दिलं, कधीच कमी केलं नाही. म्हणून वाटलं अनाथ आश्रम असल्या पोरासनी जर गोधडी दिली तर त्यांच्यावर कायम असंच प्रेमाने उभं राहील बघ. बुवा या. ही पुस्तकं तुम्ही दिलीत ना? होय. का दिलीत? तुला वह्या पुस्तकं पाहिजे होती आणि माझ्याकडे पैसे नव्हते. त्यास काही न बोलता आबाने माझ्या खिशात पैसे टाकले. म्हणून आज ही नवी पुस्तकं मी दान करायसाठी आणले. या भावनांची कशी किंमत ठरवाल? प्रत्येकाची या वस्तू दान करण्यामागची भावना प्रेमाची आहे. सर, त्या प्रेमाची कशी किंमत ठरवाल? कुठलीही वस्तू दान करताना त्यामागचा हेतू निर्मळ पाहिजे. तुमचे पैसे घेतले बी असते पण त्यामागचा हेतू शुद्ध नाही. तुम्ही ते पैसे दान करण्यासाठी नाही तर ही तुला संपवण्यासाठी देताय. त्यामुळे मी या तुलेचं पावित्र्य नाही घालवू शकत. सर, मी तुम्हाला विनंती करते की हे पैसे तुम्ही दान करू नका. तुझं म्हणणं पटतंय मला. हे पैसे दान म्हणून नका टाकू. अहो पण आबा तुमची तुला अशाने होणार कशी? सगळ्या कामगारांनी त्यांना तुम्हाला जे द्यायचंय ते दिलंय. मग आता काय बाकी राहिलंय? एक गोष्ट आहे. काय?